नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये तसेच हरीश लातूरकर या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग आहोत चुकीचे पद ओळखणे भाग 2. भाग 1 आपण काल पाहिलेला आहे, त्याचा व्हिडिओ युट्यूबला अपलोड झालेला आहे. ज्यांनी भाग 1 मिस केला असेल त्यांनी युट्यूबला पाहून घ्यावा. आज भाग 2 आपण पाहत आहोत. ठीक आहे. भाग 2 मला पहिला प्रश्न, काल प्रश्न आपण टाईप केलेले होते, आजचे प्रश्न आपण टाईप केले नाहीये, तुम्ही प्रश्न राईट करणार आहे. ओके, चला पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. 5, 27, 61, 122, 213, 340, 509. खूप सोपं आहे. मला पर्याय देतो याचे. 5, 27, 122. रेज अँड ग्रेडिंगला उत्तर येत. हा प्रश्न गेल्या वर्षी एनएस पेक्षा 2003 इथं विचारलेला प्रश्न आहे. रेज अँड करायचं. सत्यजित काटकर, सत्यजित 2-3 दिवस दिसणार नाही तासाला. व्हिडिओ करून सांग. तर सांगा सत्यजित. लवकर सत्यजित उत्तर दे. दुसऱ्यांना संधी द्यावं लागली नाही तरी लवकर. ठीक आहे. मिसवा शेख. हा मिसवा शेख, तुम्ही सांगा. तर 2चा घन 8, 8 - 3 5 येतं. मग 3चा घन 27, 27 - 3 तिथं 24 यायला पाहिजे होतं, पण तिथं 27 म्हणून 27. 24 पाहिजे होतं इथं. हा 4चा घन वजा 3, 122 मध्ये 5चा घन वजा 3, 6चा घन वजा 3, 7चा घन वजा 3, 8चा घन वजा 3. काय सिरीज आहे? n घन वजा 3 ती सिरीज आहे. ओके, ती सिरीज आहे. मग चुकले कुठे? 27 चुकले. तिला पाहिजे 24 पाहिजे होतं. चुकीचं पद कोणते? 27. समजतंय? विश्वतेज राजपूत, माईक म्यूट ठेव. विश्वतेज राजपूत, माईक म्यूट करून ठेवायचं बेटा. घरातला आवाज ऐकू येत असतो. राजपूत, म्यूटचं बटन दाब. विश्वतेज मिसम्यूट करू. चला थांबा. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. थोडा कॅमेरा हल्ला होता, आपला नाही हल्ला. पुढचा प्रश्न घेऊया स्क्रीनवर. 10, 14, 28, 32, 64, 68, 132. नवीनला चान्स देऊया आपण. हा आद्विक ढोक, व्हिडिओ करून सांग. सर पहिल्यांदा 10 + 4 14. +4. ओके, +4. हा पुढे. परत गुणिले 2. बर परत +4. बर परत गुणिले 2. बर. बघा लॉजिक समजून सांगतो. ही जी क्रम आहे, ही जी संख्यामाला आहे, याच्यामध्ये काय लॉजिक आहे? 10 मध्ये 4 प्लस केलं की 14 येतं. 14शी दुप्पट केलं की 28 येतं. ओके, 28 मध्ये +4 केलं की 32 येतं. 32शी दुप्पट केलं की 64 येतं. 64 मध्ये +4 केलं की 68 येतं. 68शी दुप्पट केलं की 136 येतं. चुकले बघ, 136 चुकले. उत्तर काय आपलं? आन्सर आहे आन्सर 136. ओके, समजतंय? हो सर. तनु माईक म्यूट ठेव. घरातला आवाज येतोय. तनु तनु पूर्ण नाव टाकायचं. तनु मोहिते नाव रिनेम करायचं.
व्हिडिओ ऑन ठेवायचा. ओके, हे 2 प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेले आहेत बरं का. सर हा प्रश्न आपण काल घेतला होता. हो, घेतला होता काल, पीपीटी मध्ये होता हा प्रश्न. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एकच मिनिट, प्रश्न घेतो मी. हा, आता बघा किती दिवस राहील परीक्षेला सांगा. एनएमएसच्या परीक्षेला 29 दिवस राहिलेत का 28 दिवस राहिलेत. आता जे विद्यार्थी एनएमएस आणि स्कॉलरशिप दोन्ही परीक्षेत आहेत त्यांनी आता एवढ्या महिन्याभर एनएमएसचा अभ्यास करा. स्कॉलरशिप महिन्याभर थांबवा. जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिपला त्यांनी स्कॉलरशिप टार्गेट करा. तरी अजिबात अभ्यास थांबू नका. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता अभ्यास कंटिन्यू ठेवा. पण जे विद्यार्थी दोन्ही परीक्षेला आहेत त्यांनी मात्र काय करा, त्यांनी मात्र फक्त एनएमएस फोकस करा. आता पहिल्यांदा एनएमएस करायचं महत्वाचं आहे. तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये मी अख्ख्या महिन्याभरचा टाइम टेबल देणार आहे. आपण महिन्याभरात आपण काय काय घेणार आहोत ते. ठीक आहे, सगळं गणित राहिलेलं गणित आपण कम्प्लीट करणार आहोत. बुद्धिमत्ता आपलं कम्प्लीट होत आलेलं आहे. अजून प्रॅक्टिस पण घेणार आहोत. कारण बुद्धिमत्ता प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. कारण बुद्धिमत्ता हा घटक 90 मार्काला आहे, 50% बुद्धिमत्तेलाच आहे. त्यामुळे गणितापेक्षा जास्त प्रिफरन्स बुद्धिमत्तेलाच द्यायला पाहिजे. ठीक आहे, यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये जे प्रश्न एनएमएसला पडतात तेच प्रश्न येणार आहोत. स्कॉलरशिपचे प्रश्न आपण एनएमएसच्या परीक्षेनंतर घेऊया बुद्धिमत्तेचे. फॉर एक्झाम्पल, वय स्कॉलरशिपला पडतं, आपण वय ऑलरेडी घेतलेलं आहे. हा, त्यानंतर दिनदर्शक एकच प्रश्न बुद्धिमत्तेला पडतो एनएमएसला, त्याच पद्धतीने घेऊया. घड्याळ एक प्रश्न पडतो. हे तर्कमार्ग प्रश्न, त्यातले जे प्रश्न एनएमएसला पडतात तेवढेच आता आपण घेऊया. बाकीचे स्कॉलरशिपच्या वेळेस घेऊया. ओके, चालेल काय अडचण नाही. चालेल सर. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. सात, 12, 19, 27, 39, 52. पर्याय 12, 27, 39. सुरुवात. काल फक्त एका मित्राने होमवर्क ग्रुप पाठवला, ईश्वरी जाधव फक्त होमवर्क आलाय. बाकी होमवर्क केला नाही का कालचा? काय म्हणताय? बाकी विद्यार्थी होमवर्क नाही केला कालचा? हा, रिझल्ट कोणाचा आहे? चला, ईश्वरी जाधवचा रिझल्ट दिसतो पहिल्यांदा, तर त्याला आपण संधी देऊया. हा, ईश्वरी सांग. सर मूळ संख्येचा फरक आहे. काय? मूळ संख्येचा फरक. बर, फरक म्हणताय काहीतरी? आमची हसू खुर्ची वाजत त्यामुळे मला ऐकला नाही, पण सोडूया. 7 + 5 12, 19 + 12 + 7 चा फरक आहे. 27 + 19 1 आणि 7 8 चा फरक आहे. बरं, 27 + 39 12 चा फरक आहे. बरं, 52 आणि 12 काही चुकलंय बघा. आता बघा, 7 + 5 12, 5 नंतरची मूळ संख्या 7, 12 + 7 19, 7 ची मूळ संख्या काय पाहिजे आपल्याला आली पाहिजे सांगा. 11 यायला पाहिजे. 11. ओके, म्हणजे 8 ची जर मी 19 + 11 केले, काय ते उत्तर 30 येते. 30 पाहिजे. 11 ची मूळ संख्या 13, 43 झालं पाहिजे. 43 ची मूळ संख्या 17. नाही, पुढचं लॉजिक लागत नाही, कारण चुकले बघा. मूळ संख्याचं नाहीये, वेगळं लॉजिक असणार आहे अजून. सर मी सांगू? हा, कोण? एक मिनिट, स्वरूप देशमुख सांगा. रेज हँड पाहिजे, मी असं बोलू नका, रेज हँड नुसार विचारूया. हा, हे लॉजिक नाही लागत मूळ संख्येचं. हा, दुसरं नेक्स्ट. 2 चा वर्ग अधिक 3 बरोबर 7. 3 बर, चा वर्ग अधिक 3 बरोबर 12. 5 चा वर्ग अधिक 3 बरोबर 19. 5 चा वर्ग अधिक 3 28 यायला पाहिजे, तर 27 दिलंय. ओके, दॅट्स द करेक्ट लॉजिक. हा, काय पाहिजे? 2 चा वर्ग, 2 चा वर्ग अधिक 3, 3 चा वर्ग अधिक 3, 4 चा वर्ग अधिक 3, 5 चा वर्ग अधिक 3 पाहिजे. 5 चा वर्ग अधिक 3 28 येतं. इथं 27 आहे, त्यामुळे चुकीचं कोणतं आहे? 27 चुकीचं आहे. पुढचं चेक करूया. 6 चा वर्ग अधिक 3, 7 चा वर्ग अधिक 3 52. ओके, झाले उत्तर. पर्याय क्रमांक 2 27 उत्तर येतं. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण जाऊया. सर अजून एक लॉजिक लागतंय. लागत असेल ना.
कोणतं सांग, थोडक्यात सांग, थोडक्यात. म्हणजे त्यातला फरक काढला ना तो विषम संख्यांचा फरक येतोय. क्रमवार विषम संख्यांचा. बर बर, असू शकतो. ठीक आहे, छान. सांगू का? 28 येते. उत्तर काय येतंय? 27च्या जागी 28 येते. ओके, चालेल, काय हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन करतो. 7, 13, 25, 50, 97, पर्याय खाली 25, 91, 97. हा, भावना, भावना कोरे. तर तिथे 7 7 2 14 14 मायनस 1 13 13 दुने 26 26 मायनस 1 25 मग 25 दुने 50 मायनस 1 49 हवं होतं. 7 दुनी 14 वजा 1 13 13 26 1 25 25 दुनी 50 वजा 1 49 यायला पाहिजे होतं. 50 आले, त्यामुळे चुकीचं पद आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. पुढचा पण चेक करूया, सेम असते का. हा, तर 50 50 इथे 50 काय पाहिजे, इथं 49 पाहिजे होतं की नाही. इथे 49 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, हा, 49 गुणिले 2 वजा 1, 49 2 98, 98 1 97. लॉजिक करेक्ट लागते बघा. 97 गुणिले 2 वजा 1, 197 गुणिले 2 194 वजा 1 193. पर्याय क्रमांक 4 50. समजतंय? ओके, हा व्हिडिओ जे युट्यूबला पाहतायत त्यांना जर व्हिडिओ आवडत असेल त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओची क्वालिटी तरी लो असली तरी टीचिंग भारी आहे. त्या व्हिडिओच्या क्वालिटीला लक्ष नाही देता टीचिंगकडे लक्ष द्या, प्रश्नाकडे लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला एनएस परीक्षा याचा फायदा होणार आहे. सर मी अजून एक लॉजिक सांगू. थोडक्यात सांग, थोडक्यात शॉर्टकट मध्ये. सर 7 आणि 13 मध्ये 6चा फरक, 13 आणि 25 मध्ये 12चा फरक, असं 7 दुनी 12 12 दुनी 24 24 दुनी 48 असा फरक निघतोय. म्हणून पर्याय क्रमांक 50 म्हणजे हे येते 50 येते उत्तर. तिथे 49 पाहिजे होतं. छान, चालतंय. नेक्स्ट क्वेश्चन. 5 7 13 25 डबल झाला का रे? डबल झाला, एक मिनिट. सर स्क्रीन नाही दिसत. हो सर, स्क्रीनच नाही दिसत. बरं, बघतो काय झालं. दिसत नाही. बरं बघतो, इंटरनेट कनेक्शन स्लो झालं असेल, मग तुम्ही चेक करतो. अरे कोण स्क्रीन स्क्रीन शेअर शेअर झालं. केलंय? कोण स्क्रीन शेअर केलंय बरं? अरे काय स्क्रीन शेअर कसं करता रे तुम्ही? नको त्या गोष्टीकडे कसं जाता? बघा ना फक्त शिकवलेलं असलेलं. हा, नाही ते बटन दाबू नका, फक्त शिवण्याला लक्ष द्या. आणि चॅटिंग गिटिंग जर करता आढळलं तर खूप मग ब्लॉक करून टाकेन कायमस्वरूपी. फक्त शिकवण्याला लक्ष द्यायचं, व्हिडिओ ऑन ठेवायची त्यासाठी. तर तुम्ही काय करताय ते मला व्हिडिओ ऑन असले की अजिबात स्क्रीन शेअरिंग वगैरे करायचं नाही काही. तर मी नाही स्क्रीन शेअर केली. माईक म्यूट ठेव. नेक्स्ट जाऊया. 5वा प्रश्न. 2 5 10 17 30 41 सर 58. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत नाहीये. परत स्क्रीन शेअर केली मला कोणतरी. अरे बाबा अर्जुन जाधव, अरे एकाच, अरे बाप रे. म्हणजे एकाला समजावून सांगितलं तर सगळ्यांनी तेच केलंय की नाही. ऑप्शन ऑफ करतो शेअरिंगचं मी. अर्जुन कळत नाही सांगितलेलं, काय करायचं स्क्रीनवर दाबायचं आपलं बटन. ओके,
कोणी स्क्रीन शेअरिंग करू नका बघा. ओके, आता इसकी स्क्रीन पर्याय घ्या. पहिला प्रश्न 2, दुसरा 30, तिसरा 41. सर स्क्रीन नाही. स्क्रीन कळलं की मूर्ख? सर स्क्रीन नाही दिसत. कळतं का सांगितलं तुम्हाला? कशाला जातं स्क्रीन शेअरचं बटन? मूर्ख कुठले? आता स्क्रीन शेअर कोण करते मला कळतंय. इथं नाव दिसत येतं डायरेक्टली. मी रिमूव्ह करून टाकेल क्लासमधून. नाराज आहेत का तुम्ही? एवढं चांगलं शिकवणं चालू आहे, टाका लक्ष द्या. नको तिकडे बड्डे का दाबताय? स्क्रीन शेअर कोण केलंय? ही मीटिंग रेकॉर्ड होते, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होत असते. कोण बटन दाबले, कोण काय बोलले, कोण काय बारीक शब्द बोलतो रेकॉर्ड होतो. ट्रान्सक्रिप्ट होत असतं तुमचं बोललेलं ऑडिओ. अजिबात बटन दाबायचं कोणतं व्हिडिओ ठेवायचं त्यासाठी. ज्याचे व्हिडिओ वापस मी रिमूव्ह करून टाकणार आहे लगेच लगेच. संयमाचा अंत पाहू नका. अजिबात कोणी स्क्रीन शेअरिंगला जाणार नाही आता. हा 2, 5, 10, 17, 30, 41, 58. तुम्ही तर बघ कोण सांगते उत्तर सांगा बघूया. हा तनु मोहिते. सर 2 आणि 5 मध्ये 3चा फरक आहे. 5 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. 10, 17 मध्ये 7चा फरक आहे. 17 आणि 30 मध्ये 11चा फरक आहे. पण 30च्या ऐवजी तिथे 28 पाहिजे होतं. आणि मग 28 आणि 41 मधला 13 फरक आहे. आणि 41 आणि 58 मधला 17 फरक आहे. हा फरक काय असतो प्रत्येकाचा? 30 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? तर 13चा फरक 11चा. आहे. ओके, सर तिथे 11चा फरक पाहिजे म्हणजे वरती 28 येईल. बर. तर 13चा फरक आहे. तर हे 3, 5, 7 ह्या काय क्रमवार मूळ संख्येचा फरक चालू आहे. क्रमवार मूळ संख्याचा फरक चालू आहे. क्रमवार असताना इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे, इथं काय पाहिजे होतं? 11 पाहिजे होतं. 17 + 11 केलं तर काय येतं? 28 येतं. 28 + 13 करा. 41 जेव्हा कुठली संख्या आहे 41 प्लस परत 17 करा 58 येतं. तेव्हा चुकीचं पद कोणतं आहे? चुकीचं पद आहे 30. तिचं काय पाहिजे होतं? 28 पाहिजे होतं. ओके, परत जर चुकणे स्क्रीन शेअर बटन दाबलं रे कोणी लक्षात ठेवा, माझी वाईट कोणी नसणार नाही. शिकवण्याकडे लक्ष द्यायचं, व्हिडिओ वाटायचं प्रत्येकाने. समजला हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. हो हो सर. समोर असतं चांगलं. सर मूळ संख्येत 3 नाही येत ना +3 केल्यावरती. काय 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 तुम्ही तिथं +3 केलंय ना, मग मूळ संख्या नाहीये ना 3. कोण म्हणलं तुम्ही मूळ संख्या नाही? हा 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 सर लक्षात कळालं नाही. का? नेक्स्ट क्वेश्चन. किंवा प्रश्न आहे 6वा प्रश्न आहे ना? हो सर. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाही. दिसायली की दिसतीये सर. सर ते तुम्ही काय करताय तर मला सगळं दिसतं. माझ्या लॅपटॉप पण ऑन आहे, तुमचे चेहरे मला दिसत आहेत, त्यांचे जे व्हिडिओ ऑन आहेत, कुणाचे व्हिडिओ ऑफ आहेत ते पण कळतं मला. पार भोसलेचा व्हिडिओ ऑफ आहे, अद्विकचा ऑफ आहे, अनन्या गोरेचा ऑफ आहे, अरविंद देवकरचा ऑफ आहे, आशा कदमचा ऑफ आहे. सांगू कोणाचे व्हिडिओ ऑफ करून बसलेत. लगेच व्हिडिओ ऑन करायचे, लगेच ऑफ करायचे, सगळं सगळं दिसतं ऍट सेकंदामध्ये. आणि काहीतरी व्ह्यू दिसतो मला ऍट टाइम, सगळे मुलं दिसतात.
राज कॅटरिंगचा ऑफ आहे, सागर दिवेचा ऑफ आहे, समर्थचा ऑफ आहे, असे काही ऑफ सगळे पोर आहेत. जसं काय पोराला कोणतं भक्ती वाटतो म्हणून व्हिडिओ ऑफ ठेवतात लाजून. लाज वाट बघा, मुली लाजत नाही, आमच्या मुलं लाजते. हा, चला पर्याय देतोय. तुम्ही काय करता ते सगळं माझ्या स्क्रीनवर दिसते समोर. आता समोर स्क्रीन आहे. मी असं कॅमेरा थोडं इकडे बघताना दिसतो ना, मी त्या स्क्रीनकडे बघत असतो. थोडंसं क्रॉस बघताना तुम्हाला दिसतो व्हिडिओमध्ये, तर मी स्क्रीनकडे बघत असतो त्यावेळेस, तुमच्याकडे बघत असतो. कुणाचं लक्ष आहे, कोण घरात बोलतंय, कोण खातंय, कोण झोपलंय, सगळं दिसतंय. हा, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कळतात, कुणाला समजले कुणाला नाही समजले ते पण कळतं मला चेहऱ्यावरचे भाव बघून. शाळेत तुमचे शिक्षक तुमच्या चेहरा बघून ओळखतो का नाही समाजाकडे, तसं मी ओळखू शकतो. पण व्हिडिओ आला असला पाहिजे, व्हिडिओ असला काय होत ना. पर्याय देतोय. पहिला पर्याय 68, दुसरा 125, तिसरा 222, चौथा 2. चला रिझाईन करा. अरे बापरे, भरपूर रिझाईन. हा, संस्कृती करता येत नाहीये. काय म्हणला? रेज हँडच करता येत नाहीये. किती पण रेज हँडच्या बटनवर दाबल्यावर होईच ना झालेत रेज हँड. कुणाचं होत नाही रेज हँड? बिराज जरा. बर, झालतं की थोडा वेळापूर्वी. बरोबर, तू रेज हँड केलं, दुसऱ्या प्रश्नाच केलता ना तू. हो. हा, होईल थोड्या वेळानं, ट्राय करू. हा, झाले का हा. ते झालं लगेच. हा, संस्कृती सुतार उमरज. तर उत्तर ते 125. शॉर्टकट त्याचा सूत्र लागते की NQ प्लस N आहे. NQ प्लस N. असं शॉर्टकट सांगितलं म्हणजे वेळ असतो, एखादा प्रश्न पण जास्त होतो. हा, ते सांगितलं लॉजिक NQ प्लस N, हे N स्क्वेअर प्लस N. बरं, NQ प्लस N हे लॉजिक आहे. 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 2, 3 चा घन अधिक 3, 4 चा घन अधिक 4, 5 चा घन अधिक 5, 5 चा घन 125 अधिक 5 किती यायला पाहिजे? 130 यायला पाहिजे. चुकीचं पद काय? 125 चुकीचं पद आहे. तर पर्याय क्रमांक 2. 222, 6 चा घन अधिक 6, 212, सॉरी 216 अधिक 6, 222, 7 चा घन अधिक 7, 343 अधिक 7 बरोबर 350. उत्तर काय? 125, पर्याय क्रमांक 2. ओके, आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सातवा प्रश्न आजचा. 47, 49, 51, 53, 56. पर्याय देतोय. चला, हर्ष फाळके सांगा. क्रमानं संधी ज्याचा पहिल्यांदा तर रिझाईन असेल त्याला संधी आहे. सर 47 प्लस 2 49, बरं, पुढे 49 प्लस 2 51, 51 प्लस बरं. 2 53, 53 2 प्लस सर 55 पाहिजे होते, तिथे 56 दिले, आणि 55 प्लस 2 57. चुकीचं 56 एकदम सोपा प्रश्न आलाय. तिसरीच्या मुलासारखा, पाचवीच्या मुलासारखा आहे काय? नेक्स्ट क्वेश्चन. बघा, अंक लहान मोठे होत आहेत, त्याचा अर्थ दुहेरी असली पाहिजे, दुहेरी. पर्याय देतोय. वेदांत का लोहार? सांगा.
उत्तर येत असेल तर लोअर हँड करायचं पटकीने. बरं नेक्स्ट कडे जाऊया. सोफिया सोफिया पेन्शनर. सर 9 सोफिया सर. प्लस 1 सर 9 प्लस 1 10 आणि पुढे 10 सांग. प्लस 1 तसं कसं सर जमेल? सर पुढची संख्या ऍड केली म्हणजे 9 प्लस 1 मग पुढची संख्या आली मग 10 प्लस 1 पुढची आली 11 प्लस 10 21 नाही एकचं काय संबंध आहे? असं आहे का? बरं. सर मी सांगू 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 11, म्हणजे इथं 22 करायचं. 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 11, 11 प्लस 10 21, 21 प्लस 11 32 यायला पाहिजे होतं. ओके असं 11 प्लस 21 32, 32 प्लस 21 53, 53 प्लस 32 33 चुकलेले आहे. परिणाम उत्तर आहे. कळलं सगळ्यांना? मला आलं कळलं असेल. व्हिडिओ बघतोय सगळ्यांच्या मी. नेक्स्ट क्वेश्चन. तर पण ती 32 अधिक 21 हा 11 अधिक 21 केल्यावर येणार ना आपलं 33. ओके मग 11 21 32 ना, मग 33 चुकीचं आहे ना. चुकीचं पण शोधायचं आहे आपल्याला. चुकले कोणते ते शोधायचं आहे. हा. नेक्स्ट. लॉजिक कळालं रे बाबा. संख्या लॉजिक कळालं. बघा तुझ्या खूप चांगलं कळतंय. आतापर्यंत जे उत्तर सांगितलं त्याला आपण देऊया. तन्वीर रेंडे व्हिडिओ आणि माईक अनम्यूट कर आणि व्हिडिओ ऑन करून सांग. तन्वीर रेंडे. लवकर सांगायचं, वेळ नाही घ्यायचा. बर आद्विक डोक. सर पहिल्यांदा +5 आणि नंतर गुणिले 5. ओके व्हिडिओ ऑन कर. रिमूव्ह करू तुला? नाही नाही राहू दे. नाही हा नको. अजिबात व्हिडिओ ऑफ नाही करायचा. 19 प्लस 5 24, 24 पंचे 120, 120 प्लस 5 130, 130 गुणिले 5 5 शून्य 0, 5 त्रिक 15 5 हातच्याला 1 5 1 5 1 6 750 पाहिजे होतं. 725 आले. कोणतं चुकलं रे? सर 120 प्लस 5 130 नाहीये 125 येतं. अरे हा सॉरी. हा 120 अधिक 5 125 पाहिजे होतं. 130 आले त्यामुळे 130 आपलं उत्तर आहे. 125 गुणिले 5 बरोबर 725 करेक्ट आहे. 725 अधिक 5 630 करेक्ट आहे. 730 गुणिले 5 सॉरी 150 करेक्ट आहे. तुमचं लक्ष आहे का नाही बघत होतो मी. उत्तर 130. काय आलंय? चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तर सांगा. बोलो बोलो जल्दी बोलो. तिघांचं रिझल्ट आहे. पहिल्या प्रश्नाचा रिझल्ट आहे का आजच्या प्रश्नाचा रिझल्ट आहे?
बाकी झाले आणि सगळ्यांनी उत्तर सांगितलेलं याच्यावर रेज न करणारे थांबा थोडं. धनश्री चांडे सांग बरं, ट्राय कर. सर 32 प्लस त्या संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यावर 38 येतं. तसं 38 गुणिले त्या संख्येतील अंकांचा म्हणजे 3 गुणिले 8 बरोबर 64 येतं. तसं 62 येतं, मग तिथं 64 आहे त्याच्यामुळे 64 उत्तर. इकडे बघा 32ला सांगितले अंक 3 दोन्ही 6चा फरक आहे. 38 संख्या अंक 8 त्रिक 24 प्लस 24 62 ला पाहिजे होतं, 64 आले. उत्तर 64 आहे. पुढे चेक करूया करेक्ट आहे, चेक केलं पाहिजे. 12 62 प्लस 12 74 करेक्ट येते. 728 74 प्लस 28 करेक्ट 100 होतो. तर 64 कळलं सगळ्यांना? मला कळलं असेल तर तर परत एकदा सांगता का? बरं सांगू, ठीक आहे. इकडे बघा 32 च्या संख्येला अंक गुणाकार करा. 3 गुणिले 2 6, मग 32 मध्ये 6 विभाग 38 येतं. कळते आता? ओके. हा हो सर. 38 8 त्रिक 24, 38 मध्ये 24 विभाग 62 येतं. म्हणजे 64 62 असायला हवं होतं. पहिले 64 आले तर मग चुकीचं पण 64 आहे. तर ते चेक करूया. 62 मध्ये संख्या अंक साईन दोन्ही 12 62 प्लस 12 74 प्लस काय प्लस करायचंय? संख्येतील अंकाचा गुणाकार प्लस करायचंय. 4 कळतंय? पुन्हा सांगा म्हणणाऱ्यांनी सर. कळालं का सांगा. हो सर. ओके, हो सर. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन अंडरस्टँड. तर येत होते. ज्यांनी व्हिडिओ अप केला त्याला मी सांगणार नाही सांगा म्हणून. ज्यांचा व्हिडिओ आला त्याला सांगणार नाही सांगा म्हणून. हा 5 भोसले व्हिडिओ ऑन करून सांगायचं. सर 6 आणि 9 मध्ये 3चा फरक आहे आणि 6 आणि 9 15 बर. आणि 3 आणि 15 मध्ये 12चा फरक आहे. 3 आणि 15 मध्ये 12चा फरक आहे आणि त्यांची बेरीज 18 खाली 18 पाहिजे होतं. ओके, 18. हे समजून सांगतो सगळ्यांना समजेल असं सांगतो. लक्ष इकडे द्या, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. लक्ष माझ्याकडे द्या. ओके. हा पण एक बघा, मी सगळ्यांना समजून असं सांगतो. बर बर, कोणते सांगा. 6 आणि 9 3चा 203 येते. सर आन्सर सांगू का? सांगा. तर मी 12 सांगू एक जण का? छेद सांगा, 15. 15 सत्य सर. एक जण सांगा म्हटलं ना मी. सर मी सांगू का? मी सांगू का? प्रणव सांगा. सांग प्रणव होता. सर 6 आणि 9 मध्ये 3चा फरक आहे आणि 3 गुणून 5 केल्यावर 15 येतं. तसंच 12 आणि 15 मध्ये 3चा फरक आहे आणि 6 गुणुले 5 केलं की 30 येतं. तसंच 24 प्लस 3 केल्यावर उत्तर 27 यायला पाहिजे, तर इथं 36 आले सर.
नाहीये, चुकीचं आहे, नाही लागत लॉजिक. लॉजिक सांगू का? सर मी बरं सांगू सांग. तर मी दुसरं सांगू की एक मिनिट आनंदी सांग. हा सर 9 - 6 = 3 आणि 9 + 6 = 15. 15 मग ते पार्थ ते - सांगितलंय, पारने हेच लॉजिक सांगितलंय. मी समजा सांगतो आता. सर मी ओके सांगतो ना. तर मी सांगू का स्वराली गायकवाड? सर मी सांगू का? आता तिघं चौघं लॉजिक सांगणार आहेत. आपण लॉजिक ऐकायचे का पुढे 4-5 प्रश्न घ्यायचे सांगा बरं. काय करायचं सांगा तुम्ही मला. सगळ्यांचे लॉजिक ऐकू का पुढे 4-5 प्रश्न सांगू घेऊ? काय करू सांगा. सांगा लॉजिक. हा एक सांगा. हा सांग स्वराली. हा हा सर, पहिल्यांदा त्यांचं म्हणजे कमी कमी करत गेलं, भाग लावत गेलं. पहिल्याचं 2/3 येतंय आणि बर एकाड एक जर बघत गेलं तर 12/15चं 4/5 येतंय. त्याच्या एकाड एक बघत गेलं तर 2/3च येते आणि 3/15चं 1/5 येते. त्याच्या एकाड एक गेलं 1/5 येते. त्याच्या पुढच्या एकाड एक गेलं 1/5 येते. तर मग 12/15 येणार आपलं उत्तर, कारण 4/5 येते. सर माझं तेच उत्तर आहे. मी दुसरं लॉजिक सांगू का? तेच वेगळं आहे. उत्तर आहे. थांबा 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 थांबा. हा सर ओवी सांग तुम्ही लॉजिक. हा क्रमाने घेऊया, सगळ्यांचे लॉजिकच घ्यायचे. मी थांबवतोच आहे, तरीच थांबवतो. लॉजिकच सांगा सगळ्यांनी. हा सांग ओवी. हा सर हाय ना, 6 × 2 = 12, 12 × 2 = 24. एकाड एक आलेलं आहे वरती बर. आणि इथं आणि खाली पण आहे ना, 9 × 2 = 18, 18 × 2 = 36. तर तिथं 15 दिलंय. 12/15 आहे ना, तर ते खाली 15 दिलंय. तिथं 18 पाहिजे होतं, म्हणून 12/15 येते. हा 6 × 2 = 12, 12 × 2 = 24, 3 × 2 = 6, 6 × 2 = 12. बर. खाली 9 × 2 = 18, 18 8 पाहिजे × 2 = होतं. 36, 15 × 30, 30 × 60. मी इथे काय पाहिजे होतं? 18 पाहिजे होतं, म्हणून 12/15. बर ठीक आहे. ओके ऍक्सेप्टेड. हा अजून तुला काय सांगायचंय? सर मी सांगू? हा सांगतो तू. हा 6 आणि 9 मधला फरक 3 आहे आणि 6 - 9 = 15. झाले ते तसं लॉजिक. पार्ट सुरुवातीला तेच लॉजिक सांगितलंय. हा तेच. अजून अजून लॉजिक आहे? झाले संपले? सर ब्लर दिसतंय. नेटवर्क कमी झालं तर ब्लर दिसेल थोडंफार. वायफायला कनेक्ट आहे, पण कधी कधी वायफायचं नेटवर्क एकदम डाऊन होतं, ब्लर दिसतं. किंवा तुमच्याकडे नेटवर्क सुद्धा डाऊन होतं, ब्लर दिसतं. ठीक आहे, असंही होऊ शकतं. असं नाही की एकाच वेळेस सगळ्यांना ब्लर दिसेल. एकाच वेळेस सगळ्यांना ब्लर दिसेल तर माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, आणि एकाच वेळेस एकाच ब्लर दिसेल तर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. ओके 6/9, 3चा फरक आहे. आणि 9 + 6 = 15. त्याच्यापासून पुढची संख्या होईल 315. त्याचमध्ये 3 आणि 15 कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. तर 15, 3 + 15 यायला पाहिजे होतं, 18 यायला पाहिजे होतं. पहिले 2 15 आले, त्यामुळे चुकीचं. हे 12चे 15 येते. त्यानंतर 12 + 18 फरक 6चा आहे. 12 + 18 बेरीज 30 येते. 30 + 6 फरक 24चा आहे. 30 + 6 बेरीज 36 येते. 24 + 36 फरक 12चा आहे. 36 + 24 60 येते. यानुसार सुद्धा 12/15 उत्तर येतो, किंवा एकाने दुप्पट केलं तरी 12/15 येतो. कोणतेही लॉजिक लावा, उत्तर येण्याशी मतलब आहे. कळलं? ठीक आहे, झाले समाधान लॉजिक समस्या यांचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. झाले का समाधान? आता थोडं चुकीचे पद इंग्रजी अक्षरमालेमध्ये पण येतं, ते पण घेऊया. मी आज एनएमएसच्या नवनीतमध्ये सगळेच प्रश्न घेतलेले आहेत. आता आजचा होमवर्क आहे सगळ्यांनी, स्कॉलरशिपचं पुस्तक आहे नवनीतचं, त्या जवळपास सगळे प्रश्न घेतलेत मी. परीक्षेत विचारलेले प्रश्न मी काल घेतलेत. ओके, कालचे प्रश्न सगळे स्कॉलरशिप एनएमएस दोन्ही परीक्षेत विचारलेले प्रश्न होते. आज आपण उरलेले सगळे प्रश्न नवनीतमध्ये घेतलेत. आजचा होमवर्क आहे सगळ्यांनी 8वी स्कॉलरशिपचं पुस्तकातलं चुकीचं पद सोडवायचं सगळं. मी फोटो व्हिडिओ पाठवणार नाही, तुमच्याकडे जे पुस्तक आहे स्कॉलरशिप त्यातलं सोडवा. ओके, आम्हाला सोडल्याचं होमवर्क पाठवा. ज्यांनी होमवर्क मला पाठवलं त्यांनी सोडवलं, ज्यांनी पाठवलं त्यांनी सोडवलं नाही असं समजणार.
पालकांचा फोन आला अभ्यास चालू आहे का, तर मी नाही म्हणणार. मला फोटो आले का, नाही आले, मग नाही अभ्यास. तुम्ही घरी करताय ते मला काय माहिती, मला माहिती झालं पाहिजे का नाही. सर आणि पण नाही 28 दिवस आहेत परीक्षेला. 28 दिवस राहिले आहेत. पहाटे 5ला उठायचं. पहाटे उठल्या सायन्स, इतिहास, भूगोल जोर लावायचा. जे फक्त स्कॉलरशिपला तुम्ही मराठी इंग्लिशचा जोर द्या त्याच्याऐवजी. ओके. आणि संध्याकाळी आता आपला 8 ते 9 तास झाला की 2 तास बुद्धिमत्ताच करायचं. लक्षात ठेवा, 90 पैकी जर तुम्ही 80 मार्क बुद्धिमत्तेत घेतले तर तुम्हाला राज्यात पहिल्या 5 मध्ये येण्यापासून कोणीच अडू शकत नाही. त्यामुळे पुढील 28 दिवस आपण त्यापैकी जास्तीत जास्त दिवस आपण बुद्धिमत्ताच घेणार आहोत. गणिताचे जे काही आपले टॉपिक राहिले असतील 4-5 टॉपिक राहिले, फक्त जास्त नाही राहिले. ओके. ते एका दुसरं संपवणार आहोत, कारण युनिव्हर्सिटीचं गणित खूप सोपं असतं. स्कॉलरशिप प्रमाणे युनिव्हर्सिटी गणित नाही विचारत अवघड. ओके. उरलेला वेळ मात्र आपण सगळं बुद्धिमत्तेला फोकस करणार आहोत. हा तनु विचार. हा सर गणितचं कधी घेणार? आता एकदा बुद्धिमत्ता संपूया. गणित काही जास्त मार्काला नाहीये. 20 मार्काला आहे. 20 मार्कापैकी 15 1 मार्काचे टॉपिक झालेत आपले ऑलरेडी. युट्यूबला आहेत आणि ऍपमध्ये पण आहेत. पाहून किती झालेले टॉपिक. ओके. गणित एक घटक 1 मार्कावर पडतो. त्याला जास्त फोकस करण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असे काही घटक आहेत 10-10 मार्काचे घटक आहेत. त्या 10-10 मार्काचे घटकावर फोकस करूया, म्हणजे आपल्याला रिझल्ट जास्त येईल. बुद्धिमत्तेला वेळेस 50% आहे. गणिताला किती आहे? किती टक्के वेटेज आहे? 10% गणिताला. मग 50%ची तयारी असली पाहिजे का 10%ची? 50%ची. 50%ची. जी 10% गणित आहे ते एकदम सोपं आहे. त्याच्यावर आपण घेतलेत, आपण जवळपास संख्याज्ञानपासून क्षेत्रफळापर्यंत गणित शिकलेलो आहोत. नवनीत 8वी स्कॉलरशिप प्रमाणे सगळं शिकलेलो आहोत. कडक एक प्रश्न घेतलेत. युट्यूबला ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. आपल्या ऍपमध्ये पण ते व्हिडिओ दिलेले आहेत. ओके. ते पाहून घ्या जे नवीन विद्यार्थी त्यांनी. ठीक आहे. जे सुरुवातीपासून जॉईन आहेत त्यांनी मात्र ते शिकलेले आहे सगळ्यांनी. मग आपलं राहिले काय, क्षेत्रफळ गणपत पण शिकवले मी थोडक्यात. शिकवले की नाही मागं मागच्या महिन्यात सगळंच मी झाले. बिझनेस राहिले. आपले जे बिझनेस आहे थोडंच आपण युनिव्हर्सिटी घेणार आहोत. बाकीचं राहिलेलं सगळं स्कॉलरशिप मात्र स्कॉलरशिप मराठी आणि इंग्रजी पॅरलली ते चालू होईल. ओके. मराठी इंग्रजी पण चालू होईल संपलं की. ओके. सायन्स आपण थांबवले कारण वेळ नाही मिळाला. सायन्सची जी फी भरली त्यांचे पैसे मी 1 डिसेंबरला देणार आहे. ओके. वापस करणार त्यांचे पैसे मी ठेवणार नाही. 1 डिसेंबरला देऊन टाकतो. मराठी इंग्रजी सगळं चालू होईल आपलं. मग मराठीचा तास 7ला चालू होईल. तरी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मी शिकवण्यात येतं. मराठी इंग्लिश राहील सगळं. टोटल सगळे स्वाध्याय कंप्लीट करून घेणार मराठी इंग्लिश. काळजी करू नका. दमदार मार्क पडले पाहिजे मराठी इंग्लिश मध्ये. आणि मध्ये 8 ते आपण चालू असणार आहे. आणि स्कॉलरशिप परीक्षा अलीकडे आलेली आहे 9 फेब्रुवारीला स्कॉलरशिप परीक्षा. जे विद्यार्थी स्कॉलरशिप आहेत तरी अजिबात थांबायचं नाही. तरी मराठी इंग्लिशवर फोकस करा. शब्दसंपत्तीकडे फोकस करा आणि गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस ठेवा. लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता हा फक्त शिकून येत नाही. बुद्धिमत्ता विषयात मार्क हे प्रॅक्टिस करून पडतात. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करा तितकी जास्त मार्क मला बुद्धिमत्तेत पडणार. कळतंय का? ज्याची जास्त प्रॅक्टिस त्याची जास्त मार्क. मी किती हुशार आहे मी काय ते नाही जमत. तुमची हुशारी तुमची गणित बुद्धिमत्ता चालेल. गणितामध्ये, सायन्समध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हुशारी दाखवा. तर बुद्धिमत्तेला हुशारी लागत नाही. बुद्धिमत्तेला लॉजिक लागते. लॉजिक कुणाचं क्रिएट होते? ज्याची प्रॅक्टिस जास्त त्याला लॉजिक जास्त जमते. तुम्ही महिन्याभर प्रॅक्टिस करू नका बुद्धिमत्तेची, तुम्हाला सुटणार नाही. आणि आपला टाइम आहे 1 मिनिटात 1 प्रश्न सोडवायचा आपल्याला. टायमिंग आहे. आजच मी अंगापूरच्या शाळेला गेस्ट म्हणून गेलो होतो. तिथे मी आढावा घेतला कोणकोणते घटक किती मार्क आले. तर बघा, संख्या 24 मार्काला पडतात. इंग्रजी अक्षर मला 16 मार्काला. आकृत्या 15 मार्काला. इथं 60 मार्क होते. सांगणिक भाषा 10 मार्काला. घंटोका 10 मार्काला. राहिले काय, दिनदर्शिका 1 मार्क, रांगेतले सारण 1 मार्क, दिशा 1 मार्क. आता बघा तुम्ही ठरवा आपण कोणत्या घटकाला महत्व दिलं पाहिजे. ज्या घटकाला जास्त मार्क ते घटकाला आपलं परफेक्ट चाललं पाहिजे. घंटोका परफेक्ट जमलंच पाहिजे. घंटोका घेणार आहे मी अजून एकदा. आपले या पुस्तकाचे सगळे प्रश्न आपण सोडून घेऊया. ओके. घंटोका याचे. ओके. त्यामुळं घंटोका सांगली भाषा आपण डिटेल घेतलाय. सांगली भाषेचे आपण 7 ते 8 भाग घेतले. 10 मार्क सांगली भाषा आहे. 90 पैकी 10 मार्क म्हणजे 109 मार्क सांगली भाषेवरच आहे बुद्धिमत्तेचे. स्कॉलरशिप सगळे प्रकार घेतलेले आहेत. ओके. तसं घंटोका आपण सगळं घेणार आहोत. मग दिनदर्शिका घेऊया. दिनदर्शिका घेतलं पहिलं तर स्कॉलरशिप प्रमाणे घेऊया, युनिव्हर्सिटी प्रमाणे घेऊया. रांगेत स्थान आपण घेतलेलं आहे. घेतलंय ना? परत घेऊया युनिव्हर्सिटी मधलं 7-8 प्रश्न. जास्त प्रश्न नाही त्याच्यात. नोव्हेंबर जास्त प्रश्न नाही. कारण त्या घटकावर प्रश्न जास्त येत ना, एखादा प्रश्न पडतो. त्यामुळे त्याप्रमाणे या पुस्तकात सुद्धा या घटकांना वेटेज दिलेलं आहे.
त्यातले सगळे प्रश्न आपण सोडून घेऊया. ठीक आहे. परत प्लस पॅरली तुमच्या शाळेमध्ये एक्झाम चालू आहे, चालेल की नाही? आताच काय परवा एक्झाम झाली वेळेच्या माध्यमामध्ये, त्याचा क्वेश्चन पेपर आपल्या ग्रुपवर पाठवतो मी, सोडवा. जे इतर विभागातले विद्यार्थी आहेत ते किंवा जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत ते NMS चा पेपर पाठवतो. माझ्याकडे मॅथचा पेपर झालाय, त्याची आन्सर की काय आली आमच्या मुलांची बसायची राहिली. मी मुद्दाम पेपर लेट शेअर करतो, कारण त्याचं कारण आहे, कारण काही शाळेमध्ये त्याच्यासाठी पेपर होत नाही, तर मागे पुढे होतं. मी आधीच जर पेपर शेअर केला तर मग पोरं आधी पेपर सोडवतील आणि शाळेत पैकीच्या मार्क घेतील. त्यामुळे मी जे पेपर शेअरिंग आहे ते उशिरा करतो मुद्दाम. ओके, 8 दिवस लेट करतो पेपर शेअर करायला. 8 दिवसात मग सगळीकडे परीक्षा राहिली असते, मग राहिले मुलं तर पेपर मग ते सोडू शकतात, जे इतर संस्थेतले विद्यार्थी, इतर शाळेचे विद्यार्थी किंवा इतर विभागातले विद्यार्थी. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट, जे हुशार विद्यार्थी आहेत, जे कट ऑफ पेक्षा जास्त मार्क घेणार आहेत, त्यामुळे विशेष कार्यक्रम आपली संस्था राबवणार आहे, मध्य विभाग राबवणार आहे. आणि उत्तर विभागाचं पण नियोजन चांगलं असतं. उत्तर विभागाचे पण ऑनलाईन टेस्ट होत असतात, मध्य विभागाचे पण ऑनलाईन टेस्ट असतात, म्हणजे संस्थेच्या त्या पण सोडत जावा. आपली पण टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज पण घ्या. ते काय फरक वाटतं टेस्ट सिरीज मध्ये ऑनलाईन टेस्ट मध्ये? काय फरक जाणवतो का नाही? तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भरपूर येतात, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर मोफत ऑनलाईन टेस्ट भरपूर उपलब्ध आहेत. त्या ऑनलाईन टेस्ट मध्ये आपल्या टेस्ट मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? तुम्ही काय सांग बरं, सगळ्या टेस्ट होऊन सोडल्या जातापर्यंत. सर तिथे काही न लागणारे पण क्वेश्चन्स असतात, पण या टेस्ट सिरीज मध्ये लागणारे क्वेश्चन्स खूप आहेत. हा, जे म्हणजे त्यांच्या टेस्ट मध्ये सोपे सोपे प्रश्न असतात किंवा जे विचारले जात नाहीत. आपल्या टेस्ट मध्ये संभाव्य प्रश्न आहेत, निवडून काढले, निवडून. पण म्हणलं तर मी दिवाळी सुट्टीत काम करणार आहे. तर त्यामध्ये फक्त बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात काय? काय म्हणला? मध्ये सगळ्या टॉपिकचे प्रश्न येणार आहेत. टायपिंगचं काम चालू आहे, थोडं ते टायपरायटरचं काम सुरू झालेलं आहे. काही विज्ञानच्या टेस्ट मी ऍड केल्यात, त्या थोडे दिसत नाहीत, ते पण उद्या दुरुस्त होईल. रविवार आहे सुट्टी, दुरुस्त होईल ते सगळे टॉपिक ऍड होतील. सर त्यात गणिताचे पण टॉपिक ऍड होतील का? हो. कशाचे? गणिताचे. हो, गणित बुद्धिमत्ता पण होणार आहे. हो, आता विज्ञान होत आले, विज्ञान बघा अजून 2-3 टॉपिक मला आलेत, मी ऍड अपलोड करायचं राहिले माझ्याकडून. आणि काल अपलोड केलेले टॉपिक मध्ये काही प्रॉब्लेम आलाय, ते दुरुस्त करायचं राहिले. बुद्धिमत्ता जो गणित विज्ञान जवळपास 15 टॉपिक पर्यंत 14-15 टॉपिक पर्यंत गेले. 17 काही विज्ञानचे टॉपिक आहे, ती समजले बुद्धिमत्ता सोडवे. आणि बुद्धिमत्ता घेऊया, मग गणित घेऊया, सगळेच येणार आहे. ठीक आहे. आणि 180 मार्काचं आपण थोडं थांबवतोय, कारण काय होते, जो टायपिंग करून येणार माणूस तो एक्सपर्ट आहे. सूत्र, इक्वेशन्स, नियम सगळं डायग्राम टाईप करतो येतो, पण त्याची स्पीड खूप स्लो आहे. आपल्याला हे काम 7 दिवसात अपेक्षित होतं, पण ते 7 दिवसात नाही आले, 10 दिवसात पुढे गेले. तेव्हा कुठे टॉपिक वाईज टेस्ट आपण क्रिएट करतोय, तेवढी घ्या. मग ते झाल्यानंतर मग स्कॉलरशिपचं बघूया. आधीच काही सांगायला नको, कारण ह्यालाच इतका वेळ लावतो, पण स्कॉलरशिपला किती वेळ लागेल? बरोबर का नाही? आधी हे काम संपूया, मग स्कॉलरशिपचं काम. हा, बोला अनन्या. म्हणजे स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज होणार नाही का? आधी NMS तर संपू दे पहिल्यांदा, ह्यालाच वेळ लागतोय ना. मी तुम्हाला सांगितलं स्कॉलरशिपच्या मुलांना, तुम्ही रेग्युलरला तुम्हाला सायन्स आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, थोडे घेऊन बघा ना. सुट्टीत का बघा इतिहास भूगोलचे प्रश्न सुटत नाहीत तुम्हाला. प्रश्न इतिहास भूगोल तुम्हाला 30 पडत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही. इतिहास भूगोल विज्ञान तुमचा रेग्युलरचा विषय आहे का नाही? आहे का नाही? गणित बुद्धिमत्ता स्कॉलरशिप आहे की नाही? मग तुम्ही घेतलं पाहिजे का नाही? नाही, मी इकडे NMS ला आहे, मी कशाच सोडतो? बघा, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि सर बुद्धिमत्तेचे म्हणजे तर्क मधले घटक राहिलेत ना, हो, राहिले ते मी सोडवते तर ते मला जमतच नाही. म्हणजे आज एक सोडवला तर तो हे बघा, बुद्धिमत्ता विषय असा आहे ना, शिकायला सगळ्यांना जमतो, सोपा जातो. बुद्धिमत्ता हा विषय शिकवेपर्यंत अवघड आहे, त्याला शिकवला की सगळ्यांना सोपा जातो, आणि त्याची प्रॅक्टिस केली तर अधिक सोपा जातो. पहिलीच्या बिमार पडतात, प्रॅक्टिस पण पाहिजे. तसं काय प्रॅक्टिस पाहिजे, शिकवले सुरुवातीपासून, पण काही जण विसरून गेले असतील. परिमेय अपरिमेय संख्या बरेच विसरली असतील, लसावी मसावी बरेच विसरली असतील, गुणोत्तर प्रमाण बरेच विसरले असतील, चक्रवाढ व्याज शिकवले नाही आपण, सरळ व्याज शिकवले बरेच विसरले असतील, किंवा नफा तोटा शिकवले, 4-5 भाग नफा तोटा सूत्र शिकवले बरेच विसरले असतील. विसरतात का? प्रॅक्टिस नाही केल्या म्हणून विसरतात. पुन्हा म्हणजे सर मला येत नाही. आता तुम्ही बरेच मला डाऊट पण पाठवतात, कसं असतं, माझ्यापाशी मोबाईल असतो, पण प्रत्येक वेळेस वही पेन नसतो, किंवा मला थोडा वेळ नसतो. पटके मॅसेजिंग करू, जसा वेळ मिळेल तसं मी सांगत असतो. हा, पण कसं असतं, थोडा वेळ पण दिला पाहिजे ना. शाळा करून ही सगळं करत असतो मी. ठीक आहे.
तुम्ही काय करता, तुम्ही विसरता, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. बरं विसरत काय, आपल्या सुविधा आहे ना, सगळे क्लास रेकॉर्ड आहेत आपल्या युट्यूबला आहेत, ऍपला आहे, ऍपला क्लास टाकायचे राहिले सगळे, वेळच मिळत नाही. मिळालं सगळे टाकणार आहे क्रमाने, टेस्टचं काम मध्ये सुरू झालं, युट्यूबला तसं मग सगळेच मिळून जातात. ओके, तू इथे पहा ना, जोकडे जमत नाही तू, कळतंय का नाही? बघा, अभ्यास करा. सर बरं तुमचा थांबूया. नातेसंबंधीचा व्हिडिओ आहे का? हा, नातेसंबंध या घटकाचा तुमचा आधीचा व्हिडिओ आहे का? नातेसंबंधचा आहे का नाही माहिती नाही मला. नातेसंबंध एखादा प्रश्न पडतो नाही तर पडत नाही. स्कॉलरशिपला प्रश्न पडत नाही नातेसंबंधावर. मागच्या 3 वर्षात पडले का नातेसंबंधावर प्रश्न? या वर्षात तर पडतच नाही, स्कॉलरशिपला पण पडला नाही 3 वर्षात. तर एलेव्हन्थला होताच आम्हाला प्रश्न नातेसंबंधाचा. एखादा पडला तर, शक्यतो पडत नाही नसला. पडतो कसा? मांडणीतील सूत्र हे प्रश्न पडतात का? एक प्रश्न असा पडतो की एका फोटोकडे बोट कोणती स्त्री म्हणाली, हा माझ्या नवऱ्याचा भावाचा असा एक प्रश्न पडतो स्कॉलरशिपला. हा, आणि त्या एका प्रश्नाशी हे तो तर आपण शिकवणारच आहोत, आपण ते घटक घेणारच आहोत. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही एका मार्काला दिवस घालण्यापेक्षा 10 मार्काला दिवस घाला. माझं म्हणणं कळतं का तुम्हाला? मी एकच मार्क धरून बसता, एकच मला जमत नाही, पण तुम्ही एक बस धरून बसता, तुम्ही 89 दिवस संपताय ना. आपण ते शिकवणार आहोत, ते पण घेणार आहोत. ओके, पण एक मला माहित आहे तर्क अनुमानमध्ये कुठे प्रश्न म्हणजे मुलं हे करतात. हा, त्यातलं सगळ्यात महत्वाचा हे होता, सगळ्यात अवघड म्हणजे हा प्रश्न आवडतो. हे कमीत 3 ते 4 मार्क जास्त पडतो. आता मी पुढच्या वेळेस खास घेणार आहे, आमच्या शाळेत मी शिकवायला सुरू केलंय. चालेल, हा सर, हे जमत नाही. किती मार्काला पडतात? बुद्धिवाचं सगळ्यात हेच आहे. मग हे सगळ्याला उपाय काय बाबा? तर मला हा गणित कसं जमेल? काहीच उपाय नाही, फक्त प्रॅक्टिस. जितकी जास्त प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला हा गणित जमेल. सर घरी आकृती किती मार्काला पडतात? तिसरी गोष्ट, त्याचे काही लॉजिक असतात, ते लॉजिक मी तुम्हाला लिहून देणारच आहे शिकवत असताना. काही लॉजिक असतात फिक्स, त्या लॉजिकच्या अनुषंगानं विचार करायचा असतो सोडवत, तुम्ही शिकवणार, तुम्हाला लिहून देणारच आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला मी नंबर चार्ट दिलाय, बरेच ह्या नंबर चार्ट पाठ नाही बरेच मुलांना. नंबर चार्ट आहे, हे लॉजिक कसं आहे, त्या लॉजिकला चार्ट केलाय, अभ्यासाचा गृहीत लावलाय, पाठ किती जण केलाय? सांगा किती जण केलाय? नाही गेलो विसरून आम्ही. अरे तुमच्या निम्म्याच्यावर प्रश्न ह्याच्यावर सुटते संख्या बदले, करत नाही ना सांगितल्याप्रमाणे, आम्हाला सर अवघड जाते. असंच ते प्रश्न पडतात. सगळे प्रश्न सर्वात जास्त आपण सराव या घटकाचा घेणार, त्या घटकाचा 4-5 दिवस लागू द्या. ओके, काय हरकत नाही. फक्त मी घेऊन नाही, मी काय होणार, प्रत्येक प्रश्न वेगळा येणार आहे. तुम्ही सुद्धा सोडू शकता ना. तुमच्याकडे जे पुस्तकं आहे त्या पुस्तकामध्ये मागं स्पष्टीकरण दिले का नाही? अरे सांगा. हो सर. ते बघून सुद्धा तुम्हाला समजतं, पण तुमची करायची इच्छा नाही. तुमची करायची इच्छा आहे का? नाही. मग सर मला हा अवघड जातो, घ्यायचं आहे सर्वात जास्त आपण हे. आता आपण 2 प्रामुख्याने घेणार आहोत, हा एक घटक घेणार आहोत, संख्यांच्या मार्ग सूत्र घंटो काय घेणार आहोत, फोकस करणार आहोत आपण. त्यानंतर मग राहिलेले स्थान, दिशा, नातेसंबंध, दिनदर्शिका, माहितीवर अनुमान काढणे. म्हणजे तुम्हाला असं 4-5 लाईन दिले जातात, त्या 4-5 3 प्रश्न असतात, म्हणजे बैठक व्यवस्था असते. हा त्याच्या बाजूला बसलाय, हा त्याच्या बाजूला बसलाय, हा टेबला गोलाकार बसलाय, तो एक 3 मार्काचा प्रश्न दरवर्षी पडतोय. किंवा अजून एक प्रश्न प्रकार पडतो बघा, हमखास पडतो असा. पडतो का? तो एक प्रकार घ्यायचा आहे. आपण घेणार आहोत पुढील 28 दिवस, एक दिवस तास चुकवायचा नाहीये, लक्षात ठेवायचं. सगळं घेणार आहे क्लिअर कट. उद्या 11 वाजता आपला युट्यूबला लाईव्ह असणार आहे इतिहास भूगोलचा. ओके हो सर. सगळेजण सगळे 11 वाजताच असणार आहे, वेळ बदलणार नाही. ज्याला शक्य नाही नंतर रेकॉर्डिंग पाहिजे. ओके,
11 चालू होईल, 12 12:30 जितका वेळ लागेल तितका वेळ चालेल. सर ओके, वेळाकृती किती मार्काला पडतात? वेळाकृती सोपं आहे ना, वेळाकृती सगळं सोपी आहे. वेळाकृती आवडते शिकवते, पण एक दिवस होऊन जातं ते. सगळ्यात सोपी असते वेळाकृती. वेळाकृती येण्यासाठी तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज इम्प्रूव्ह करावं लागतं. तुमचं जनरल नॉलेज जर नसेल तर तुम्हाला वेळाकृती कधी येईल? तर सोपं असते वेळाकृती. काय बोलू वेळाकृती? सर हा बोला. माहितीवरून अनुमान काढणे हे पण कळत नाही, म्हणजे ते वाचलं हो तरी हो, कळत तसं नाही. नाही. म्हणजे असं म्हणजे एक गोलाकार टेबल आहे, याच्या डावीकडे हा बसलाय, त्याच्या उजवीकडे हा बसलाय, तिच्या चौथ्या क्रमांकावर तो बसलाय, म्हणजे हे असे प्रश्न असतात. किंवा असं रांगेत बसले, समोर समोर रांगेत बसले, हिच्या डाव्या बाजूला आहे, हिच्या डाव्या बाजूला आहे, हे पण आहे, ते पण घ्यायचे आपल्याला. आणि फूट प्रश्न पण घ्यायचे, म्हणजे असे प्रश्न असतात बघा. 5 टीम, 5 टीम आहेत, 5 टीम प्रत्येक संघाशी एक वेळी सामने खेळतात, एकूण किती सामने होतात. किंवा ऑटो रिक्षा व सायकल यांच्या यांच्या चाकांची संख्या 36 आहे. तर त्या तसे प्रश्न पण घ्यायचे. काय नसेल, एका दिवसाचा प्रश्न येतो, त्या अवघड नाही ते एवढं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. इतकी वर्ष झाले शिकवतोय, मला माहित आहे कोणते घटक महत्वाचे आहेत, कोणत्या घटक जास्त प्रश्न पडणार आहेत, कोणते घटक अवघड आहेत. एक तुम्हाला एखादा प्रश्न जमत नाही त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला 69 प्रश्न कसे बरोबर येतील ह्याकडे लक्ष द्या. आपल्याला 80 प्लस येते, आपल्याला सगळे प्रश्न करून करायचे. अजून 28 दिवस आहे. सर हा बोला. उद्या कोणता घटक घेणार आहे? उद्या कोणता घटक घेणार आहे शिकवायला इतिहास नागरिकशास्त्राचा? आता आपण 7 घटक शिकवले इतिहासाचे युट्यूबला लाईव्हला शिकवलेत का? हो सर. हा 8व्या सुरू करू मग. हा. सर इतिहास तुम्ही सुरू वर्गात करू. बुद्धिमत्ता शिकवता? हो. मग तुम्ही त्याचं रेकॉर्ड करता का? कधी करतो कधी नाही. सर मग लाईव्ह घेत जावा. नाही, ते कसं शक्य होणार लाईव्ह? तुम्ही शाळेत असणार ना त्यावेळेस. नाही सर, आम्ही शाळा बुडवू शकतो. नका नका, तुमच्या शाळेतले सर येऊन मला मारतील. नाही तर सर आमच्या शाळेत शाळेत किती शिकवत वेळ पण नाही जायचं ते, असं वापस जाते तास. ते तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या पालकाशी चर्चा करून निर्णय घ्या. शाळेसंबंधी मला काही सांगत जाऊ नका. तुमची शाळा तुम्ही तुमचे पालक निर्णय घेत जावा. माझं काम शिकवायचं, मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. ओके. मग सर तुम्ही लाईव्ह घेत जावा तुमच्या शाळेत शिकव. बरं ठीक आहे, प्रयत्न करीन. अजून थोडे 5-6 दिवस थांबा. काम चालू आहे फर्स्ट शिफ्ट आमच्या शाळेमध्ये. बरं, सर उद्याचा तास मी रेकॉर्डिंग करणार आहे, पण लाईव्ह सर बोला. ते तुम्ही म्हणलेला ना प्रश्नपत्रिका पाठवणार आहे ते ग्रुप वरती, तुम्ही ती कोणती पाठवणार प्रश्नपत्रिका? पूर्ण सिलेबस तुमच्या शाळेत नाही झाली, तुमच्याकडे नाही ती प्रश्न तुम्हाला पाठवतो मी सर्वांना. आणि ज्यांना मला सोडून पाठवेल त्याला आन्सर की पाठवणार आहे. आन्सर की सगळ्यांना नाही पाठवणार मी. ज्यांना ती प्रश्न सोडवेल कागदावर त्यालाच मी आन्सर की पाठवणार आहे. हा सर. कसं पाठवेन, आन्सर की ज्याला सोडवेल त्यालाच. सर ती पाठवा ना. आताच नाही, अजून 2-3 दिवस थांब. ओके. आताच नाही पाठव. ह्या परीक्षेचा तो टाइम गेला की आज 7 दिवसांना 8 दिवसांना पाठवेन, लगेच नाही पाठवत. कारण काही शाळेमध्ये ते परीक्षा व्हायची असतात. मग आपले मुलं प्रश्न तर घ्यायचं आणि सोडायचं, शाळेत टक्के मार्क देतात. बघा मी पहिली आली पुढे मार्क जाऊन, त्यामुळे आता नाही, लेट पाठवत जाईल मी, पाठवत नाही. खरं काय असं होतं का नाही सोराली? असं होतं. आता मी काही पहिल्या वर्ष नाहीये, 8वी मी 9व्या वर्षाला शिकवतोय. मला माहिती आहे मुलांचे प्रकार काय आहेत. मुलं कशी चिटिंग करतात, कॉप्या कशा करतात, कसे मार्क पाठवतात, खोटे मार्क कसे सांगतात, घरी मार्क खोटे कसे सांगतात. हा, किती मार्क पडते शाळेमध्ये? मला 180 पैकी 150 मार्क पडले. निकाल लागला, किती मार्क पडले? 80. नापास झाले 70 पडले. आणि निकालाच्या आधी लय मार्क पडतात, मेरिटच्यावर मार्क पडतात, आणि निकाल लागल्यावर नापास होतात. अशी मुलं दरवर्षी 2-3 मुलं निघतात शाळेत, तर अशी दरवर्षी. तेव्हा मुलांचे किती प्रकार आहेत, तर आहेत, कसं चिटिंग करतात, पालकांना कसं बसवतात, सगळं आम्हाला माहिती आहे. हे पहिलं वर्ष नाही मी शिकवायचं, 9वं वर्ष आहे. ऑनलाईन पण शिकवायचं 4थं वर्ष आहे. ऑनलाईनला पण 4थं शिकवते. मला माहिती आहे ऑनलाईनची पोरं काय करतात ते. निकाल लागला सगळंच कळतं मला. ठीक आहे.
तर अजून काय प्रश्न आहे कोणाचा? हो आता चालू झाला हा प्रश्न आहे कोणाचा? एंड करू क्लास. ओके एंड करतो. गुड नाईट अभ्यास सर. करा, अभ्यास चांगला करा. हो मेरिट सर. मध्ये सगळे मुलं मेरिट मध्ये आले पाहिजेत. पुढचा हो एक सर. महिना फक्त युनिव्हर्सिटी मेरिट वर फोकस असणार आहे. ओके निकाल हो लागला सर. पाहिजे. नुसतं शिकून नाही जमत, निष्ठा निकाल आला पाहिजे. श्रेया, ईश्वरी, भूमिका, धनश्री, तनू, संस्कृती, अनन्या, निकाल पाहिजे आपल्याला. फक्त क्लास करून नाही जमणार. स्वराली, मिसबा, तरीम, ओवी, कदम, बिराजार, आनंदी, तेजस्वी, भावना, आदित्य, हर्ष, समृद्ध नाईक, सातवीला तो समृद्ध तहरीम, सातवीचे विद्यार्थी आहेत. आणि पटपट उत्तर सांगतात दोघं पण. तहरीम जास्त सांगते समृद्धपेक्षा. वैभवी, तहरीम तू 2-3 दिवस दिसत नाहीस माग. शिवम, अद्विक, हर्षद, सिद्धी, हर्षल, श्रावणी, सई, समर्थ आणि सायली. काही जण लेफ्ट झालेले अतिशहाणे, लगेच लेफ्ट होतात, दमच पडत नाही. झाले शिकवायचं. मिले महत्वाचं आहे, माझा लय टाइम महत्वाचा आहे. मिले मेरिट मध्ये येणार आहे. हा ठीक आहे बताऊ. ठीक आहे टेस्ट सिरीज बाय करायसाठी टेस्ट सिरीज बाय करा पटकीने. पुढे सोडून व्हायचं नाही बरं का. पटके बाय करा. परीक्षा आली जवळ मग एखाद्या तुम्ही 5 सोडवणार का? नाही सोडू शकत. आणि त्यांनी बाय केली तरी पटपट टेस्ट सोडवा. मला शेअर करत जाऊ सोडवलं. आपण थांबूया. सायन्सच्या टेस्ट मी दुरुस्त करतो उद्या रविवारी उद्या होऊन जाईल दुरुस्ती. दिसत नाहीत क्वेश्चन. ओके हा ये हर्षू ये बाय करू आपण सगळ्यांनी. ये सगळ्या मुलींना बाय कर. बाय 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 बाय. हर्षू. छान अभ्यास करा, छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. झाला हर्षूचा टाइम सुरू झाला, तुमचा टाइम संपला. आता हर्षूचा टाइम आहे. आता हर्षू मी खेळणार. बाय हर्षू. बाय कर, बाय बाय कर, हर्षू. बाय कर. बाय बाय. बघते ती तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघते ती तुमचे चेहरे दिसत आहेत तिला. चला